आताच एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, ती आहे बुलढाण्यातून एक लसीकरणाची मोहीम होती आज बुलढाण्यामध्ये. पण त्या ठिकाणी लसीकरणानंतर जी लहान मुलं होती त्यांचे हातपाय जे आहेत ते वाकडे झालेत आणि याची बाधा जी आहे ती जवळपास 150 मुलांना झालेली आहे. शेगावच्या शाळेतली ही घटना आहे आणि आपण जी दृश्य बघतोय ही थेट बुलढाण्यातली आहे, त्या शाळेतल्या मुलांची आहेत की त्यांना कशा पद्धतीने बाधा झाली. आपल्याबरोबर फोन लाईनवर आपला रिपोर्टर राहुल पहुरकर. राहुल, नेमका काय प्रकार घडलाय, हा काय आता परिस्थिती आहे या मुलांची? या मुलांना डीपीटी नावाचं एक लस देण्यात आली होती आज आणि या लस अंतर्गत म्हणजे हे गव्हर्नमेंटचा कॅम्प होता. त्या कॅम्प अंतर्गत जेव्हा यांना हे डीपीटीचा लस दिला गेला त्यावेळेस डॉक्टरांकडून हलगर्जीपणामुळे काही ओव्हरडोस दिला गेला आणि या ओव्हरडोसचे परिणाम असे झाले की या मुलांचे मग हातपाय वाकडे व्हायला लागले, काही मुलांना अंधारी यायला लागली डोळ्यासमोर, तर काही बेशुद्ध झाले. तर एक प्रकारचं यांना एक रिॲक्शन त्या मुलांना त्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी आलं. आणि हा जो कार्यक्रम आहे हा गव्हर्नमेंटच्या अंतर्गत राज्य सरकारकडून हा चालवण्यात येतो आणि संपूर्ण देशभरी हा राबवण्यात येत आहे. आज या ठिकाणी हा राबवण्यात आला होता. तर याच्या मागचं आता नेमकं कारण काय, नेमकं हे जी म्हणजे लस दिल्या गेली ही एक्सपायरी डेटची होती का किंवा अजून काही दुसरं कारण होतं का, याचाही शोधात बाकी घेत. बरोबर राहुल, आपल्याबरोबर आपल्याला अजून कारण लक्षात येत नाहीयेत, पण आपल्याबरोबर डॉक्टर नरवडे आहेत, जिल्हा शल्यचिकित्सक. डॉक्टर, आम्हाला सांगा की गव्हर्नमेंटचीच ही लसीकरणाची मोहीम होती, शाळेने राबवलेली होती, पण त्यामध्ये हा प्रकार घडलाय. कुठे चुका झाल्या असं वाटतंय? नाही, तसं काही नाही आहे. हे एका शाळेमध्ये लसीकरण घेण्यात आलेलं होतं, उर्दू शाळेमध्ये. ते टोटल 84 मुलांना व्हॅक्सिनेशन करण्यात आलेलं आहे. तर ते 84 मुलांपैकी 74 मुलांना जो काय त्रास होत होता, पेन होत होतं त्या साईटवर, खरी गोष्ट अशी आहे की त्याच्यात साधारणतः 3च्या दरम्यानमध्ये एक 3-4 मुलांना त्याचा त्रास होत होता, म्हणजे पाय दुखायचा. तर समोरच्या साईडला इंजेक्शन देतो आपण आणि ते पाय दुखत होतं म्हणून त्यांनी काय केलं की मग नंतर डॉक्टरांशी आमच्या हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट केला. पण डॉक्टरने त्या ठिकाणी 3च्या दरम्यान एक टीम पाठवली, डॉक्टरला तपासासाठी पाठवलं त्या ठिकाणी, सिस्टर वगैरे. आणि इंजेक्शन जे आहे डीपीटीचं इंजेक्शन असतं, हे डीपीटीचं इंजेक्शन थोडं पेनफुल असतं आणि म्हणून त्यांना समजून सांगितलं की याला काही घाबरायचं कारण नाही, याच्यावर तुम्ही बर्फ वगैरे लावा आणि हे करा. बरोबर. ते थोडेसे घाबरलेले असल्यामुळे मग त्याने इथं हॉस्पिटलला बोलून घेतलं आणि त्या मोहल्ल्यामध्ये एकाच मोहल्ल्यामधले हे जवळपास सगळे मुलं असल्यामुळे. डॉक्टर पण आता जी दृश्य आपण बघतोय त्यामध्ये हे पालक जे आहेत ते सगळे चिंताग्रस्त दिसत आहेत. मुलं जी आहेत मोठ्या प्रमाणावर दाखल करण्यात आलेली आहेत. डॉक्टरांचा ताफा त्या ठिकाणी दिसतोय. आपल्याबरोबर आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी सुद्धा आहेत. सुरेश शेट्टी, तुमच्या कानावर हा प्रकार आलेला असेल, काय माहिती घेतली तुम्ही या प्रकाराबद्दल आणि काय आम्हाला माहिती तुम्ही सांगू शकाल? मी आताच डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस सोबत चर्चा झाली आणि तिथे आम्ही आता सिव्हिल सर्जन आणि बाकी आमचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही पाठवतोय. पण मला जी माहिती देण्यात आली आहे आतापर्यंत, म्हणजे कोणत्याही मुलांना आतापर्यंत काय धोकादायक काय प्रॉब्लेम नाही. ते ट्रीटमेंट सुरू आहे तिथं आणि या संबंधित सर्व आपण जे सिरिंजेस वगैरे असतील, वॅक्सिन वगैरे असतील, जे काही हे आहे ते सर्व मी सील करायचा आदेश दिले त्यांना आणि ते सर्व सिरिंजेस, वॅक्सिन वगैरे सर्व सील करून यावर आपण चौकशी करणार आहोत आणि जे काही असेल ते आपण चौकशीनंतर बघू. पण आता मला जे इन्फॉर्मेशन आलंय ते डॉक्टरनी सांगितलं, डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेसनी सांगितलं की कुठच्याही मुलांना आता धोकादायक काही प्रॉब्लेम नाही, सर्व ठीक आहेत आणि आपले सिव्हिल सर्जन आणि बाकी ज्येष्ठ अधिकारी तिथं पोहोचतायत आणि मला हे जे घटना घडली, मी खरं म्हणजे मला असं वाटतं की जे लोकांना त्रास झालाय मी दिलगिरी व्यक्त करतो आणि या संबंधित चौकशी नक्कीच होणार. बरोबर. आणि जे काही अधिकारी नाही, पण सुरेश शेट्टी, आम्हाला सांगा की तुम्ही सांगितलं की असा प्रकार होऊ शकतो आणि चौकशी तुम्ही करणार, पण ज्या कंपन्यांची ही औषधं होती त्या कंपन्यांवर काही कारवाईचा विचार तुम्ही करता? मी एकच करणार आहे, ब्लॅकलिस्ट करून यापुढे त्या कंपन्यांकडून महाराष्ट्र शासनात आपल्या आरोग्य डिपार्टमेंटमध्ये कुठच्याही खरेदी त्यांच्याद्वारे होणार नाही, हे नक्की मी सांगू इच्छितोय.
पण अशा प्रकारे लसीकरणाची जी मोहीम आहे ती बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सुरू असते. त्या ठिकाणी सुद्धा या कंपन्यांची जी औषधं आहेत ती वापरली जाऊ शकतात. त्याला तुम्ही कसं रोखणार? त्यासाठी काही लगेच काही तुम्ही आदेश काढणार आहात का? मी आत्ताच ऑर्डर दिले की सर्व जितके वॅक्सिन तिथे आहेत, सर्व सिरिंजेस आहेत ते सर्व सील करून घ्या आणि ते तपासून FDA लॅबोरेटरीमध्ये आपण टेस्टिंग करून त्याचा अहवाल आल्यानंतर सर्व कंपन्यांवर आपण कारवाई करू. आता आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक आहेत त्यांच्याशी बोलत होतो. ते असं म्हणाले की काहीही पॅनिक होण्याचं कारण नाही असं आम्ही सांगतोय, पण आपली जी दृश्य दिसत आहेत त्यामध्ये चिंता दिसतीये. पालक आहेत, मुलं आहेत, त्या ठिकाणी डॉक्टरांचा ताफा दिसतोय, सगळेजण त्या ठिकाणी. याचा अर्थ काहीतरी नक्कीच भयंकर घडलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल का? नाही, ते मला पण आश्वासन दिले की काही असं काही घडलं नाही. पाहिजे तर मी स्वतः तिथे येईन उद्या आणि मी स्वतः येऊन भेट देईन. बरं, धन्यवाद सुरेश शेट्टी आरोग्यमंत्री. आपल्याला त्यांनी आश्वासन दिलंय की जो काही प्रकार झालाय त्याची चौकशी ते करणार आहे. ज्या कंपन्यांची औषधं वापरण्यात आली त्या कंपन्यांना सुद्धा ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असं ते आश्वासन देत आहेत. FDA कडे हे सगळे जी औषधं आहेत, ज्या बाटल्या आहेत त्या पाठवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे. पण जिल्हा शल्य चिकित्सक मात्र आपल्याशी बोलताना म्हणाले की हा काही चिंतेचा प्रकार नाही, पण आपण दृश्य पाहून तरी असं म्हणू शकत नाही. थेटपणे आपल्याला दिसतंय की जी काही परिस्थिती होती त्यावेळेला या मुलांची, तिथल्या पालकांची, काय तिथे वातावरण होतं, पोलिसांना तिथे यावं लागलं, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. साधारण 150 मुलांना याची बाधा झालेली आहे. लसीकरणाची मोहीम ही सरकारीच होती, शाळेनेच ती राबवलेली होती, पण या ठिकाणी ही लस टोचल्यानंतर मुलांचे जे काही हाल झालेत ते आपण बघतोय. त्या सईबाई मोरे हॉस्पिटलमध्ये शेगावच्या या सगळ्या मुलांना दाखल करण्यात आलं होतं. तिथले जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला काय सांगितलंय ते सुद्धा आपण बघूया. हा जो डीपीटी जी लस आहे याच्यात पर्टुसिस साठी जी लस असते, डी म्हणजे डिप्थेरिया, पी म्हणजे पर्टुसिस आणि टी म्हणजे टिटॅनस. याच्यातली जी पर्टुसिसची जी लस असते ती विशेषतः पेनफुल असते. आजकाल याची पेनलेस लस येते. एक पेनलेस लसची किंमत 600 रुपये आहे. डॉक्टर समजा जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल काय? 100% जर असेल पण आतापर्यंत मी जितके पेशंट बघितले जवळ 70-80 पेशंट मी बघितलेले आहेत. एकाही पेशंट का प्रिकॉशन क्या लेना चाहिए इंजेक्शन लेने के बाद? उसके बाद प्रिकॉशन लेना चाहिए. प्रिकॉशन ये है कि बच्चों को थोड़ा सा मूवमेंट देना, उसके बाद में उसको जिले पानी की पट्टी रखना, पेन होता ही है. हे प्रिकॉशन घेतले गेले काय? आणि अर्धे पॅरासिटामॉलच्या प्रत्येक पेशंटला 2-2 गोळ्या दिलेल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातली ही घटना आहे, शेगाव मधली घटना आहे. सईबाई मोरे हॉस्पिटलमध्ये या सगळ्या मुलांना दाखल करण्यात आलेलं आहे. धनुर्वात आणि डांग्या खोकल्याची लस त्यांना टोचण्यात आली होती. लसीकरणाची मोहीम जी आहे ती सरकारीच होती, सरकारतर्फे राबवण्यात आलेली होती, त्या शाळेने ती राबवलेली होती. पण ती लस टोचल्यानंतर त्या मुलांना त्रास व्हायला लागला आणि त्यांना दाखल करायला लागलं हॉस्पिटलमध्ये. आणि अचानक काही मुलांचे हात पाय सुद्धा वाकडे व्हायला लागले. सुरुवातीला डॉक्टरांना वाटलं असेल कदाचित की लस टोचल्यानंतर होणारा हा त्रास आहे, पण तसं नाहीये. जी लस टोचण्यात आली त्यामध्येच काहीतरी खराबी असणार. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी सुद्धा आपल्याबरोबर होते, त्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे. कशा पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल हे सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आपल्याबरोबर आमदार डॉक्टर दीपक सावंत आहेत. दीपक सावंत, तुम्ही या सगळ्या घटनेबद्दल काय सांगाल? अशा प्रकारच्या लसीकरणाच्या मोहिमा ज्या आहेत ते संपूर्ण राज्यभर सुरू असतात, पण प्रत्येक वेळेला काळजी घेतली जात नाही, हे आता उघड झालंय. नाही, माझं म्हणणं असं आहे की हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. कारण ज्याप्रमाणे लसीकरणाचे जे डोसेस आहेत ते हँडल करायला पाहिजे त्याप्रमाणे ते केले जात नाही. त्याचं टेम्परेचर मेंटेन केलं नाही. वास्तविक 2 ते 4 ते 8 डिग्री पर्यंत टेम्परेचर मेंटेन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पर्ट्युसिसची लस माझ्या माहितीप्रमाणे साधारणपणे 8 वर्षाच्या मुलांना दिली जात नाही. आय एम ओपन फॉर द करेक्शन. पण अशा प्रकारे जर झालेलं असेल तर ती दुर्दैवी घटना आहे. आणि ह्या पर्ट्युसिसच्या लसीचा परिणाम डायरेक्ट CNS सिस्टीम म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती होतो. त्यामुळे त्यांना जो काही त्रास झाला आहे तो कदाचित होऊ शकतो. आता सुरेश शेट्टींनी सांगितलं की यांच्यावरती सर्वांवरती कारवाई केली जाईल, पण हे सगळं पुढच्या गोष्टी आहेत. आता काय ताबडतोब काय करणार ते पहिल्यांदा सांगायला पाहिजे. दीपक सावंत, तुम्हाला असं वाटतं का की या ज्या कंपन्या आहेत त्यांचे जे औषधं वापरले जातात लसीकरणासाठी, डांग्या खोकला, धनुर्वात, घटसर्प या रोगांवरच्या लसी आहेत, राज्यभरात या लसीकरणाच्या मोहिमा यापुढे सुद्धा सुरू राहणार आहेत, त्यावर लगेच त्यांना रोखल्या पाहिजेत, ती औषधं लगेच ताब्यात घेतली पाहिजेत, ही आता उपाययोजना सरकारने सुरू करायला हवी का?
हो, लगेच सुरू करायला पाहिजे. अशा प्रकारचं जर ती सेम बॅच असेल आणि सेम कंपनीतनं जर सप्लाय झालेले असतील तर ताबडतोब ही लसीकरणाची मोहीम थांबवली पाहिजे आणि त्याचा पुन्हा एकदा आढावा घेतला पाहिजे की या लसी बरोबर आहेत की नाही, त्याचं टेस्टिंग व्यवस्थित झालंय की नाही. बरोबर, धन्यवाद दीपक सावंत, तुम्ही माहिती दिलीत. दीपक सावंत यांनी अगदी थेटपणे सांगितलं की असे प्रकार वारंवार घडत असतात, त्यावर आता लक्ष ठेवावं लागेल. त्यावर सरकारने जसं सांगितलंय तेवढं आश्वासन जे दिलेलं आहे तेवढी कारवाई पुरेशी ठरणार नाही, लगेचच काहीतरी उपाययोजना करायला लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या लसीकरणाच्या मोहिमा इतरत्र ज्या सुरू असतील त्या ठिकाणची औषधं सुद्धा जर ती याच बॅचची असतील तर ती लगेच ताब्यात घ्यायला लागतील, ती लगेच जप्त करायला लागतील, तरच पुढचा धोका टळू शकतो. आणि त्याचबरोबर ही जी मुलं आहेत ज्यांना जी बाधा झालेली आहे त्यांच्याबद्दल सुद्धा लगेच त्यांचे उपचार जे आहेत यापुढचे सुरू करायला लागतील. हे जे पालक आहेत, आपण मगाचपासून सांगतोय की त्या ठिकाणी मुलं पालक यांची सगळी गर्दी झाली आहे सईबाई मोरे हॉस्पिटलमध्ये शेगावला. त्या पालकांची मनस्थिती कशी होती, पालकांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे या सगळ्या प्रकारानंतर ती सुद्धा आपण बघूया. हमारा बोलने का हमारा बच्चा बीमार है, इनकी काम देते रहे तो हमको बोलो हमारा बच्चा बीमार है क्या ये क्या बात चली इंजेक्शन दिलं पाय हे निवडून राहिले हे बाई इंजेक्शन आहे संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे पालकांनी. अर्थातच ते संतप्त होणार आणि ते अर्थातच घाबरणार, पण या सगळ्या त्यांच्या भावना मला असं वाटतं जिल्हा शल्य चिकित्सकांपर्यंत पोहोचलेल्या नसाव्यात. डॉक्टर नरवडे आता मगाशी आपल्याशी बोलले आणि ते असं म्हणाले की पॅनिक करायचं काहीच कारण नाही, असं काहीच झालेलं नाहीये. पण आरोग्य मंत्र्यांना शेवटी हे मान्य करायला लागलं की हा काहीतरी भयंकर प्रकार आहे, यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. जो काही प्रकार झालेला आहे या सगळ्या प्रकाराबद्दल आपण बोलणार आहोत. इतरही बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावमधली घटना आपण पाहतोय. त्या शाळेतली जी मुलं आहेत, लसीकरणाची मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आलेली होती. 6 ते 8 वयोगटातली ही मुलं आहेत आणि ही शाळा आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद या शाळेमधली ही घटना आहे. प्रश्न आहे तो या मुलांच्या आयुष्याचा, मुलांच्या आरोग्याचा आणि मुद्दा आहे तो सरकारी आरोग्य व्यवस्थेतल्या ढिसाळपणाचा. आपण पाहिलं की तिथले जे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत ते मानायला तयार नव्हते की एवढा भयंकर प्रकार घडलाय. आपल्याबरोबर आता आरोग्य संचालक आहेत राज्याचे DS डाकोरे. डाकोरे साहेब, आम्हाला सांगा की मंत्र्यांनी तर सांगितलंय, कारवाईचं आश्वासन दिलंय, पण या मुलांच्या आरोग्याबद्दल आता काय तिथे उपाययोजना केली जाते, तुम्ही काही माहिती घेतलीत काय बद्दल? मी त्या बुलढाण्याची म्हणजे प्रामुख्याने शेगावची माहिती अद्यावत घेतलेली आहे. त्या ठिकाणी 124 मुलं हे शाळेच्या पटावर होती. त्यापैकी फक्त 84 मुलांना लस दिलेली आहे. 84 पैकी पहिल्या 6-7 मुलांना त्रास झालेला आहे. त्या ठिकाणी लस दिल्यानंतर त्या ठिकाणी पेनफुल ऍक्टिव्हिटी जी होती आणि 6-7 मुलांना भरती केल्यानंतर त्या गल्लीतले जे बाकीचे मुलं होते त्यांनाही पण त्रास झाल्याचं जाणवल्यामुळे त्याच्याबरोबर शेवटी 74 मुलांना भरती करण्यात आलेला आहे. 74 मुलांची आता प्रगती चांगली आहे. मी जी अद्याप माहिती सिव्हिल सर्जन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून घेतलेली आहे त्यानुसार ती सगळी मुलं हे धोक्याच्या बाहेर आहेत, कोणालाही धोका वगैरे नाही. तातडीच्या उपचारांची गरज आहे का त्यांना, त्याबद्दल त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर कोणत्याही मुलाच्या जीवाला अजिबात धोका नाही. या लसीमुळे हा परिणाम झालेला आहे. त्या लसीमुळे झाला की आणखी काय प्रकार आहे ती शोध तपासणीची कार्यवाही चालू आहे. सद्यस्थितीमध्ये ती लस वापरणं आम्ही बंद करणार आहोत. त्या बॅचची लस जी आहे पूर्ण बंद करणार आहोत. नक्की दोष काय त्यानंतर संबंधावर कार्यवाही करण्यात येईल. पण सद्यस्थितीमध्ये तसं मुलांच्या जीवाला अजिबात धोका वगैरे काही नाही. डाकोरे साहेब, आम्हाला सांगा की तिथले पालक जे आहेत ते घाबरलेले आहेत. त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांना कायमचं अपंगत्व तर येणार नाही ना यामुळे, कारण काही मुलांचे पाय वाकडे झालेत, काही मुलांचे हात वाकडे झालेले आहेत. या पालकांना तुम्ही आता काय सांगाल? येणार नाही, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. मी जिल्हा प्रशासनाला प्रामुख्याने DHO CSO सांगून कलेक्टरची मदत घेऊन त्यांना तसं आश्वासन देण्यास म्हणजे त्यांना म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो मी. धन्यवाद डाकोरे साहेब, आम्हाला माहिती दिलीत आणि जे आता त्यांनी आरोग्य संचालकांनी सांगितलेलं आहे तातडीची उपाययोजना होते या मुलांवरती. पण अशा प्रकारच्या ज्या लसी आहेत, जी औषधे आहेत ती लगेच ताब्यात घ्यायला हवीत, तसं आश्वासन सरकारने आपल्याला दिलेलं आहे. सरकार असं सांगतंय की अशा प्रकारच्या ज्या लसी आहेत त्या सेम बॅचच्या असतील, त्याच कंपनीच्या असतील तर त्या लगेच ताब्यात घेण्यात येतील. दोष कुठे आहे नेमका या लसीकरणाच्या मोहिमेत, का असा प्रकार घडलाय याची सुद्धा चौकशी आता होईल. पण असे प्रकार वारंवार घडतायत याकडे सुद्धा आमदार दीपक सावंत यांनी आपलं लक्ष वेधलेलं आहे. आणि मुळातच 6 ते 8 वयोगटातल्या मुलांना अशा प्रकारे लसीकरणाची गरज आहे का, ते वय योग्य आहे का असा सवालही उपस्थित करण्यात येतोय. आपण आता एक ब्रेक घेणार आहोत. या बातमीबद्दल आपण माहिती घेऊया, इतरही बातम्या बघूया. पहा फक्त IBN लोक.
बुलढाण्यातल्या शेगाव मधली महत्वाची बातमी आपण बघतोय. ब्रेकिंग न्यूज आहे ही. अब्दुल कलाम आझाद ही जी शाळा आहे, मौलाना अब्दुल कलाम आझाद शाळेमध्ये आज लसीकरणाची मोहीम होती. पण या लसीकरणाच्या मोहिमेनंतर ज्या लस टोचल्यानंतर या मुलांना त्रास व्हायला लागला आणि हा त्रास साधा सुद्धा नव्हता, कारण या मुलांचे हात पाय वाकडे झाले आणि त्यामुळे पालक चिंताग्रस्त झाले. पालकांना अर्थातच भीती होती, या मुलांना अचानक असं काय होतंय. आपण याविषयी सगळ्यांना आरोग्यमंत्र्यांपासून आरोग्य संचालकांपर्यंत सगळ्यांशी आपण बोललो, सगळ्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. या फक्त आता या मुलांचाच प्रश्न नाही, तर यापुढे सुद्धा ज्या लसीकरणाच्या मोहिमा होतील त्यामध्ये सुद्धा आता काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे. जो काही घोटाळा आहे तो सरकारला शोधून काढावा लागणार आहे. तो सरकार शोधून काढणार आहे का, शोधून काढावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. पण जी पालकांची परिस्थिती होती, पालकांची काय मनस्थिती होती, त्यांना कशी भीती वाटत होती ते आपण पाहूया. प्रत्यक्ष काय प्रकार झाला ते सुद्धा आपण बघूयात. हमारा बोलने का हमारा बच्चा बीमार है, इंतजाम देते रहे तो हमको बोलो हमारा बच्चा बीमार है क्या है, क्या बात इंजेक्शन दिलं, इंजेक्शन आहे. सध्या तरी सरकारतर्फे सांगण्यात येत आहे की या पालकांनी घाबरू नये, त्यांच्यावर तातडीची उपाययोजना होईल आणि कुठल्या कंपनीची ही औषधं होती, कुठल्या कंपनीच्या लसी होत्या, त्या कंपनीवर सुद्धा कारवाई करण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे. या सगळ्या जे सॅम्पल्स आहेत ते एफडीआयकडे पाठवण्यात येईल आणि जर अशा याच कंपनीच्या जर लसी किंवा औषधं इतर लसीकरणाच्या मोहिमांमध्ये वापरण्यात येत असतील तर त्या सुद्धा रोखण्यात येतील, सरकारने सांगितलेलं आहे. अपेक्षा करूया की असंच होईल. आता आपण इथेच थांबणार आहोत. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.